सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात न्यूक्लिअर अँटी रॅन्डम शॅम्पू फुबैबू छप्पर फाडकी. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. अश्विनीजी कासेकार, हॅलो हॅलो हॅलो. आणि जितेंद्र जोशी, आणि स्वागत करूयात दोनही टीम्सचं. आणि स्वागत करूया आपल्या दोनही कॅप्टन्सचं. आणि दोनही कॅप्टन्सना मी लगेचच मैदानात उडवतो टॉस उडवण्यासाठी. जोरदार टाळ्या. छापा, काटा, काटा. जोरदार टाळ्या. आता काय करणार सुप्रियाजी तुम्ही? मी कुशलला सांगते की त्याने त्याच्या टीम मधून स्वतःला उतरवावं. ओहो, ठीक आहे, मग मी स्वतःला आणि नम्रता आवटेला उतरवतो. जोरदार टाळ्या कुशल बद्रिके आणि नम्रता आवटे यांच्यासाठी. तयारी करा तुम्ही. एक टॅक्सीवाला इथे येतोय, ज्याचा झालाय मृत्यू आणि तो गेलाय स्वर्गात. बघत मग त्याला स्वर्ग मिळणार आहे की नर्क? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून नम्रता आवटे आणि कुशल बद्रिके. अरे हंगामा, हमें काले है तो क्या स्वर्ग में आले हैं, हमें काले है तो क्या स्वर्ग में आले हैं. चल्ला काय हा स्वर्ग आहे, एकदम टकाटक. अप्सरा आली, शिरा उतरून खाली पसरली लाली, चांदणी रंग महाली. अप्सरा आली, शिरा उतरून खाली पसरली लाली. बाई, ओ बाई बाई, आबा आले, आबा काय आबांचा दरारा आहे तिच्या आईला. नमस्कार. नुकताच तुमचा पृथ्वी लोकावर मृत्यू झाल्यामुळे स्वर्ग लोकात तुमचं आगमन झालेलं आहे. Thank you. त्यामुळे तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मी अप्सरा. हाऊ कॅन आय हेल्प यू? तुला मला एक सांगा, हे सगळं स्वर्ग एवढा स्वच्छ कसा काय हो? म्हणजे तुमच्या इकडे पण दादांनी गुटखा बंदी केली आहे काय? हो, आणि इथे की नाही माणसं धुण्याचं सुद्धा रोबोट आहे. हे बघा बाई, सकाळी घरातनं निघण्यापूर्वी मी स्वच्छ आंघोळ केली होती. वाटत नाही. माझी आई पण हेच म्हणते. ओके ओके, दॅट्स फाईन. नाऊ टेल मी अबाउट युअर प्रोफेशन. ओ बाई, झालं मला सरळ साधा मराठीत विचारा ना, की झालं तू करतोस काय? तर मी टायटॅनिकचा हिरो आहे. तुझ्याकडे बघून मला एक प्रश्न पडलाय. विचारा विचारा. का जल्ला टायटॅनिक बुडली होती की जल्ला जळली होती? हे बघा, माझी झाडाला आपटून जळली होती. टायटॅनिक टायटॅनिक बोट झाडावर आपटून जळाली होती? बोट नाही हो, टॅक्सी होती माझी, तिचं नाव होतं टायटॅनिक. मला एक सांगा, तुम्ही वर कसे आलात? आता न्यायालयावर माणूस वर नाही येणार तर काय डायरेक्ट मॅटर्निटी होम मध्ये? अहो तसं नाही हो, स्वर्गात येण्याच्या आधी पाप पुण्याचा हिशोब केला जातो. पाप पुण्याचा हिशोब केल्याशिवाय कसे काय आलात? तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही काही पुण्य बिण्य केलं असेल. ओ बाई, लल्ला आपण लय पुण्य केलेलं आहे माहिती आहे. ओ दिवसाला मी 20-20 पॅसेंजर घ्यायचो माझ्या टॅक्सी मध्ये, आणि 20 वेळा मी गाडी अशी झूम चालवायचो. मग मी दिवसाला 20-20 ऍक्सिडेंट करायचो. प्रत्येक वेळेला प्रत्येक पॅसेंजर म्हणायचा, देवा धाव, देवा वाचव. ह्या सगळ्यांना मी देवाचा धावा करायला मजबूर केला होता. असं पुण्य माझ्या माथी आहे, म्हणून मी इथं स्वर्गात आहे. फक्त भामटा होतास रे तू. एवढे ऍक्सिडेंट केलेस, पण तुझं परमिट नाही का जप्त झालं? झाला होता ना बाई, 5 वर्षासाठी झाला होता. तेव्हा मी शववाहिनी चालवत होतो, शववाहिनी. अरे बाबा, पण तुझा ऍक्सिडेंट कसा झाला? काय झालं, आज सकाळी 5 वर्षानंतर मला माझं परमिट मिळालं. मी त्या खुशीमध्ये बोनीचं पहिलं गिराईक घेतलं, अशी गाडी टाकली आणि डायरेक्ट जाऊन खा. अरे बाबा, पण नेमकं कसं झालं ऍक्सिडेंट? काय झालं माहितीये बाई, माझ्या मागच्या पॅसेंजरने ना मागून असा भस्कन हात पुढे टाकला हो. मग मी घाबरलो. हात टाकल्यामुळे घाबरलास? मग 5 वर्ष शववाहिनी चालवत होतो ना. पण बाई, खरं सांगू काय तुम्हाला, काय? तुमच्यासारखा रापचिक आयटम इथं हाय म्हणल्यानंतर ना, हे मला आधी कळलं असतं तर मी आधीच इथं आलो असतो. हे बघ, तू जर जास्त भानगडी केल्यास ना, तर आमच्याकडे तस्स धुणारा सुद्धा रोबोट आहे.
तसं धिणारा पण रोबोट आहे. तसं कोण आहे तो रोबोट? बघा नाही मला सांग ना, कोण आहे तो रोबोट? हिम्मत असेल तर त्याला सांगा माझ्या समोर ये, बघू दे ना कोण आहे तो रोबोट. अरे आपल्याला इथं कुणी बोट लावू शकत नाही आणि ही बाई रोबोट विषयी सांगते. बोल. काय तो रोबोट? सांगू सांगू बदडायला सांगू बदड गप गप आपली भावकी आहे. काय रे भावा, तू माझा भाव आहेस ना? नाही म्हणतो, तू माझा भाऊ नाहीस म्हणजे तू मला खरोखरचा धोपटणार आहेस. बघ, ही माझी बहीण आहे. बहिणी समोर तू भावाला मारलं तर बहिणीला किती त्रास होईल. भाऊ आहे मी. ओवाली तो भाऊ राया रे, येड्या भावाची वेडी ही माया, येड्या भावाची वेडी ही माया, येड्या बघितलं कसा कल्टी दिली त्याला ते. अरे आता तुम्हाला बहीण म्हणालास ना? मग बहीणच म्हणालोय. मामे बहीण. मामाची मुलगी चालते ना आपल्यात. काय रे ए, याला साधी मस्करी पण कळत नाही. चल असं नाही चालणार. चल त्या बघ एकदा मान्य केलंय ना, बहीण आहे. बरं काकाची मुलगी आहे, ठीक आहे. ए, याला सांग ना जायला. गेला 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 गेला. हे बघ मला ना खूप खूप घाबरायला झालंय. मग मला चपटी लागते. चपटी 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 चपटी. दारू 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 दारू. अरे पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. त्यातली ओ नाचू नका, त्यातली दारू. अच्छा अच्छा ती दारू. हा, हा. हे बघा तिला आमच्या इथे सुरा असे संबोधतात. म्हणा ना अशा कोंबडीचा रस्सा द्या मस्तपैकी. त्यापेक्षा ना या कोंबडा द्या, कोंबडा. मी त्याला असं कापतो, अशी पिस बिस काढतो, मस्तपैकी कांदा तेलाची अशी फोडणी टाकतो, असा मसाला बिसाला टाकतो आणि मग कोंबडा घेऊन असं त्याच्यात टाकतो, असं फ्राय करून घेतो, 4-5 पेग असे टाकतो आणि मग तो कोंबडा काटा उठूक असा काट काट करत हादरतो तिच्या आई. बालका, ए वर कुठे बघतोस? देव बोलला ना? देव इथेच आहे, देव लोकात ना तू. हो, आई लेवलला बोलायचं, आई लेवलला. ओके, बोला देवा बोला. बालका, तुला परत पृथ्वी तलावर जायचंय. थँक्यू देवा. अरे देवा, पण झाला माझी बॉडी तिथं झाली ना रे. बालका, तुला पुनर्जन्म घेऊन जायचंय. काय देवा, मला पुनर्जन्म. थँक्यू देवा. हॅपी बर्थडे. पुनर्जन्म देवा. मला कुठला जन्म देणार देवा? अंड्याचा जन्म मिळणार आहे. देवा, अंड्या बनून मी जर पृथ्वीवर गेलो तर लोक मला फोडून माझा डबल फ्राय नाही काय करणार? तुला दीर्घायुष्य देण्यात आलेलं आहे. थँक्यू देवा, थँक्यू. तू अंड्यातून पिल्लू बनून बाहेर येणार. मग हळूहळू तुझा तुर्रेबाज कोंबडा होणार. मग तुला एक नाजूकशी कोंबडी मिळणार. आणि पुढच्या गटारीला एखादा नशीबवान तुला काड काड करून हादडणार. तुम्ही तिघांनी मिळून जे काही स्किट केलं, तुम्ही आणि तुमचा रोबोट, तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बघूयात आता हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. जितूदा, जो रोबोट आला होता तो रोबोट परफॉर्म करण्यामागे ज्यांचा हात होता, एकतर आपण आधी त्या आपल्या टेक्निशियन साठी जोरदार टाळ्या वाजवा. या गोष्टीचा, या कॅमेऱ्याचा असा वापर या आधी तरी कुठेही झालेला माझ्या तरी पाहण्यामध्ये नाहीये. आणि कुशल, तू ज्या प्रकारे, तुमच्या दोघांची एनर्जी मस्त होती, पण त्या कोंबडी
ते अंड आणि मग त्याच्यात आलेलं पिल्लू आणि त्या सगळ्या गोष्टी त्या खूप छान पद्धतीने बाहेर काढल्या आणि हा स्वर्ग आणखी काही काळ चालला असता तर मला आणखी मजा आली असती. वा अश्विनीजी तुम्हाला कसं वाटतं? मी चिकन कच 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 कापून नाही देऊ शकत, बट आय कॅन गिव्ह यू दिस. आणि आता गुण बघूयात. नाही, गुणांच्या आधी मला एक गोष्ट करायची आहे. तुमच्या दोघांचं सादरीकरण उत्तमच झालं, पण तुमच्या सादरीकरणात 4 छान ज्याने लावले मला त्याला बोलवायचंय. तो जो रोबोट आहे इकडे ये ये आणि खरं तर हा जो रोबोट आहे हा कॅमेरा आहे आणि या रोबोट साठी म्हणून एकदा अश्विनीजी बँग. बघूयात आता गुण किती मिळतात. जितूदा किती गुण? एक जो आहे गुण त्यातला तो या रोबोट साठी आहे. 10. अश्विनी मॅम किती गुण? स्वर्गातली इतकी सुंदर अप्सरा, व्हेरी वेल ट्रेन्ड अँड प्रोफेशनल, आणि माझा स्वीट काळा लिओनार्डो द कॅप्रिओ त्याच्यासाठी 10 पैकीच्या पैकी गुण. बघूयात आता सुप्रिया पाठारे कॅप्टन काय करणार. माझ्या टीम मधून उतरतील हेमांगी कवी आणि मिलिंद शिंत्रे. सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे, त्यामुळे कुणाच्याच आनंदाला तोटा नाहीये. पण एक घर असं आहे जिथं फक्त नफ्याचाच विचार केला जातो, कारण खूप बचत करणारा नवरा त्या घरामध्ये. तर हाच नवरा आणि त्याची बायको आता आपल्या समोर येते. बघूयात काय बचत चालली आहे यांची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कवी. तू पैसा पैसा करता है क्यों पैसे पे यूं मरता है. क्या बात क्या चीज, क्या बात क्या चीज, एक बार मुझे बतला दे तू उस रब से क्यों नहीं डरता है. क्या बात क्या चीज, क्या बात क्या चीज. तू पैसा पैसा करता है, सारखा सारखा पैसा करतो. अहो काय सांगू माझ्या नवऱ्याची तरह, तुम्हीच बघा. आकाशातल्या हरी ये सत्वरी भूवरी. आकाशातल्या हरी ये सत्वरी भूवरी. ये तू मेरे टाउन में, ये तू मेरे टाउन में घेऊन जा माझी गरिबी. कुठे गेला होतात? ऑफिस मध्ये. असे असे नाही ग, चांगला असा सरळ गेला. शी, तुम्ही ऑफिसला लेंगा घालून गेलात. अगं मग अंगावर कपडे नकोत? काय होतो भोका भोकांचा बनियनशी. हे बघ, जगातल्या प्रत्येक बनियनला 4 भोका असतात. थापा मारू नका. थापा नाही, पूर्वच करतो. हे पहिलं यातनं मान बाहेर येते, हा दुसरं ह्याच्यातनं पाय बाहेर येतात आणि ही 2 यातनं हात बाहेर येतात. आता माझ्या बनियनला ऍडिशनल 4-5 आहेत, ती गोष्ट वेगळी आहे. माझ्या माहेरी नव्हते असले बनियान. तिकडे कसे असतील? तुम्ही तिघी बहिणी बहिणीच होतात. अगं मी काय सांगतो ते ऐक. मी शर्ट नाही घातला, पॅन्ट नाही घातली 8 दिवस, त्याच्यामुळे पैसे वाचले. धुण्याचा खर्च नाही, इस्त्रीचा खर्च नाही. हो, माझा आपण बाहेर जाऊया ना जेवायला. नाही ना, परवाच गेलो होतो जानेवारी मध्ये. धन्य आहात तुम्ही, धन्य. ओ निदान पिक्चरला तर जाऊ. निदान पिक्चर परत लागलाय काय? म्हणजे पूर्वी डॉक्टर वरचेवर निदान करायचे, आता डायरेक्टर करायला लागले. आपण पिक्चरला जाऊ. आणि आपण नावाचा पिक्चर नाहीये, आपण पिक्चरला जायचं. नाही, हल्लीचे पिक्चर सगळे बेकार असतात. हे नाही नको. बरं ठीक आहे, मग आपण नाटकाला जाऊ. नाही, हल्ली सगळी जुनीच नाटकं यायला लागलेत. नको नको नको. मग ठीक आहे, आपण की नाही तमाशाला जाऊ. नाही, अजिबात नाही. तू घरात करतेस तेवढे तमाशे भरपूर आहेत, बाहेर त्यासाठी वेगळे कशाला पैसे खर्च करायचे? मग काय करायचं काय आपण दिवसभर? 365 दिवस ना नुसतं घरी बसून जीव उबलाय माझा. आयडिया, आपण गाण्याच्या भेंड्या खेळायच्या का? गुड आयडिया, गुड आयडिया. पण कसं आहे ना, मुळात गाण्यासाठी एक गळा लागतो. तुम्हाला दोन्हीकडून मान आहे. वा. आता आपल्या आवडत्या सिरियलची वेळ झाली आहे. चल चल. अय्या! चला चला चला. आपल्याकडे टीव्ही कुठे आहे?
शेजारच्या जोशांकडे ना ते मोठे लावतात टीव्ही. ऐक 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 ती कुठली सिरियल आपली ओल्या घरी तू सुखी राहा, ओल्या घरी तू दिली राहा. ओ काय दिल्या घरी तू सुखी राहा. आज असं नाव आहे का? पण ठीक आहे, काय हरकत नाही. ते कुठलं ते पात्र ती मिठाई मिठाई माठाई ओ विठाई विठाई. ठाई ठाई चुकतोय मी. ऐक तिचा डायलॉग आहे आता. ऐक. वृंदाताई तुम्ही डॉक्टर झाल्यावर 40,000ची साडी घ्या आम्हाला. बंद कर बंद कर, सगळे खर्चिक डायलॉग आहेत काय भाई. नाही चालणार आहे, बंद 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 बंद. मला ना आता ह्या सिरियल्स ऐकण्याचा कंटाळा आलाय. चालायचं चालायचं. आणि तो लेंगा बदला बघू आधी. घरात झेब्रा फिरल्यासारखं वाटतंय. झेब्रा झेब्राच. आता रूप आपल्या हातात नसतं, हा. पण कपड्यांचं काही भान बिन. आणि ती नाडीच्या ऐवजी लावलेली सुतळी आहे ना, ती लोमते, ती पहिली आत घाला. नाही घालणार, प्रदर्शनात ठेवीन, पतंग उडवीन तिला लावून. बघा हे नाही. नशीब नशीब माझ्या माहेरची माणसं ना तुमच्यासारखी भिक्कारडी नाहीयेत. भिकारला म्हणते मला. उसाड चपला वापरणारं घराणं तुमचं. हे लोकांच्या कचरा कुंडीतले कागदाचे गोळा करता, जाळता आणि त्याच्यावर आंघोळीचं पाणी गरम करून तापवता. हे करताय. आमच्या खिसगणती नाहीये तुम्ही. आम्ही श्रीमंत आहोत. अरे 650 रुपये पगार असलेल्या वॉचमनचं उन्हात तापलेलं पत्र्याचं स्टूल उलट करून इस्त्री म्हणून वापरता तुम्ही. लोकांनी फेकून दिलेल्या आंब्याच्या कोळी पाण्यात बुचकळून ते पाणी आमरस म्हणून पिता तुम्ही. बस खूप बोललात तुम्ही, खूप बोललात. अहो केवढा टाइमपास झाला आपला या भांडणात. आणि तो सुद्धा फुकट, एकही रुपया खर्च नाही. खरंच की बापरे, आपण नाटक सिनेमा किंवा जेवायला गेलो असतो तू किमान 200 रुपये तरी गेले असते. 200 रुपये वाचले आज आपले. येस. अगं म्हणजे या महिन्यात आपले 5,000 रुपये वाचले आतापर्यंत. मला सांगा बँकेत आता किती जमा झाले असतील? आता 3 लाख झाले. 3 लाख रुपये. 3 लाख. गेली 8 वर्ष आपण असंच सेव्हिंग करतोय. होईल ना आपलं स्वतःच घर, किमान एका खोलीचं तरी. नक्की होईल, नक्की होईल. हाडांची काढ करून पैसा पैसा वाचून जगतोय गेली 8 वर्ष. सणवार नाही, सुट्टी नाही, दोघेही मरमर मरतोय. या शहरात घर होणार आपलं नक्की. आपलं स्वप्न नक्की पूर्ण होणार. दो दीवाने शहर में, रात में और दोपहर में, आबुदाना ढूंढते हैं, एक आशियाना ढूंढते, दो दीवाने. बघूया आता तुमचा ऍक्ट कसा वाटला परीक्षकांना. अश्विनीजी तुम्हाला कसा वाटला? इट वॉज हिलेरियस, कम्प्लिटली खूप सुंदर. आणि एंड वॉज सो ऍप. कुठेही आज भारतामध्ये स्वतःचं घर असावं हे जे स्वप्न आहे, आणि त्यासाठी आय एम शुअर की प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी काटकसर अशी करत असेल. पण ही काटकसर अशी जरा डेडली होती. मला खूप आवडला हा ऍक्ट, खूप छान होता. थँक्यू थँक्यू. वा जितूदा. मला असं वाटतं की हा ऍक्ट लिखाणात तर उत्तम होताच, पण त्याही बरोबर मी हेमांगी तू खूप सुंदर होतीस या ऍक्ट मध्ये. थँक्यू. खूप सुंदर होतीस. वा 20 गुणांना तुम्ही चॅलेंज केलेलं होतं. बघूयात आता तुम्ही किती गुण मिळवताय. आणि चिठ्ठी उचलण्याचा मान आज कुणाला मिळतोय? अश्विनीजी किती गुण? 10. जितूदा किती गुण? खर तर गुण हे आहेत 9. हेमांगीसाठी. 9.5 गुण. 19.5 याचाच अर्थ चिठ्ठी उचलण्याचा मान जातोय कॅप्टन कुशल बद्रिके आणि नम्रता आवटे. $12,000. कुशल बद्रिके यांची टीम जिंकलेली आहे. स्वतः कॅप्टन जिंकलेले आहेत. आता कुशल ठरवणार कुणाला मैदानात उतरवायचं.
माझ्या टीम मधनं उतरतील डॉक्टर गिरीश ओक आणि रसिका आगाशे. वा. ओहो तू बाई पूजा हा खेळ तर सगळ्यांनाच आवडतो, पण आता इथे येते एक बाई जी आपल्या मुलासाठी खेळणी विकत घ्यायला गेली एका पुणेकर दुकानामध्ये. बघूयात मग आता ती खेळणी विकत घेतेय की खेळणी विकत घेता घेता कुठला भलताच खेळ खेळतेय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून रसिका आकाशे आणि डॉक्टर गिरीश ओक. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, खपता है कचरा खपाने वाला चाहिए. ये रे मुन्ना खेळणे घेना पैसे देना धक्का हो ना. हट 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 गिराईक कुठला हट. खेळणी आहेत का? नाही गाळणी टांगली हा? डोळे आहेत का बटन आहेत तुमची? तुम्हाला काय प्राणी संग्रहालय वाटलं काय? अहो आणि मी काय जादूगार वाटलो? हा? अब्राकडाब्रा. लबटापनी कबम ठिकाणी लगुड गुडा मिलन बज बचा फटाक. हा? चिकन चोपडी चवनी खरपूस अटनी बंदा 1 रुपया तेलकट 5 रुपया बोलो मागताय. शोधर मल्हारा शोधर मल्हारा म्हणा अक्कड कुठू बोध चिन्ह गाय वासरू. हा? वासरू आलं खाली बघा. हो. हो तिकडे जाऊ नका, कांगारू चावट आहे पप्पी घेतो. हो, हो, काय? मागून हत्ती आला, अहो, वरतून माकड येऊन कान चावेल ना तेव्हा अहो, कळेल तुम्हाला. तुम्ही काय- तिकडे जाऊ नका, घोड्यांच्या टापांखाली चिरडून मारायचे. तुम्ही चेष्टा करताय ना माझी. चेष्टा हा? चेष्टा मी करतोय का तुम्ही करताय? हा? खेळणी दिसतात तरी विचारता खेळणी आहेत का म्हणून? अहो, अहो खेळण्यांचं दुकान आहे आणि मी खेळण्यांचा दुकानदार आहे. हा? जगविख्यात एकमेवा द्वितीय. काय काम असेल ते फटाफट सांगायचं आणि कटायचा मार्ग तिकडे आरो काढलेले आहेत. झालं? नाही झालं पुढे गल्लीच्या डोक्यापर्यंत आरो आहेत. मला एक हत्ती हवाय हो. हा? नाही हो नाही, असं नसतं हो जगात. हा? काय करता काय तुम्ही? हिप्नॉटिस्ट आहे. म्हणजे संमोहन करते. नाही म्हणतो मत शक्यच नाही, आ? परवडणार नाही हो. अहो तुम्ही कसं करा, बाजूला 2 दुकान आहेत तिकडे डास माशा ढेकून वगैरे मिळतात ते घ्या. अहो तुम्ही सांगा ना किंमत मला. असं काय करताय, परवडणार नाही हो तुम्हाला. ते मी बघीन हो, तुम्ही हत्तीची किंमत सांगा ना. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय तुम्ही. हा? तयारी करा, मनाची तयारी करा. 1,000 रुपये. हा? बौद्धिक दारिद्र्य, शिक्षण कमी, त्यात हत्ती घ्यायला निघाले आहे. अहो 1,000 रुपये, कळलं का? 1,000 रुपये. मला एकच हवाय, हा असं डझनभर हत्ती नकोय. पहिली गोष्ट, माझ्या दुकानात उभं राहून शाब्दिक कोटे असलेले घाणेरडे विनोद करायचे नाहीत. हा? पवित्र दुकान आहे माझं. अहो, ती गाय द्या इकडे, काय? गोमूत्र टाकून पवित्र करून टाकतो. अहो 1,000 रुपयामध्ये खरा हत्ती येईल हो. मग घ्या ना, हा? नवऱ्याला बसवा त्याच्यावर, दाढी वाढवून कपनी घालून आणि फिरवा गावभर. अहो दिवसाला 8-10 रुपये मिळतील. नवऱ्याकडे बघून नाही, हत्तीकडे बघून. हे बघा, तुम्ही आगाऊपणा करू नका. आगाऊ सूचनाच देतोय तुम्हाला. हा? 1,000 रुपयाचा हत्ती आहे, पण असा तसा नाहीये. हा. एक किल्ली दिली ना, की उडतो. उडतो काय? उडाला काय? फुलपाखरू का ते? हत्ती कसा उडेल? 1 किल्ली द्यायची फक्त. की बसतो. बसून काय उपयोग त्या हत्तीचा? अरे 1 किल्ली द्यायचा अवकाश. की काय करतो तो? काहीही करत नाही. हा? तो काय मोरासारखा नाचणार आहे? हा? जंगल में मोर नाचना किसने ने देखा? हा? मला एक कळत नाही, किसने देखा नाही तो लिखा कैसे फिर? आता मोर पण मूर्ख लेखाचा. अरे जंगलात पाऊस पडला म्हणून मोर नाचतो, शेतात पाऊस पडायला हवा ना. आणि तुम्हाला नाचणारा हत्ती पाहिजे. ओ हत्ती नाचतो कसा नाचतो? गजराज रे तेरे कारे कारे नैना. गजराज रे तेरे कारे कारे नैना. तेरे कारे कारे तेरे कारे कारे तेरे कारे कारे. हट. सोंड खाली घ्या आधी, कान मिटा. तो तंगड्यात तोडून टाकी ना. हो? माझ्या दुकानात दोरून वाटेल तंगड्यावर वाटेल ते नाच करायचे नाहीत. अहो, पवित्र दुकान आहे. ती गाय द्या इकडे, गोमूत्र शिंपडून पवित्र करून टाकतो. तुम्ही मला फायनल किंमत सांगाल का? किती वेळा सांगायचं ना, 1,000 म्हणजे 1,000 रुपये किंमत आहे हत्ती. अहो पण 1,000 रुपयात तुमच्या दुकानातली सगळी खेळणी विकत घेईन मी. वा 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 वा. उद्या तुम्ही 1,000त माझा सगळा खेळण्याचा कारखाना विकत घेताय म्हणाल. हा ना, फारच बोलतोय. आता ह्याच्याकडे बघितलंच पाहिजे. हो घेते की मी, काय विकत घेते. काय
खेळण्यांचा कारखाना. मी कशाला विकतो? चांगला चाललाय तो. मग कशाला विकताय तो? मी कुठे विकतोय? तुम्हीच तर म्हणालात की विकतोय 1,000 रुपयांना. मी कुठे म्हणालो? माझ्या बापाने उभारलेला कारखाना आहे तो, चांगला मेहनत करून. किती स्क्वेअर फुटाचा आहे? कोण? माझा बाप. फालतू विनोद करू नका. कारखाना किती स्क्वेअर फुटाचा आहे? चांगला 2,000 स्क्वेअर फुटाचा आहे. वा मस्त. मग मी तिथे असं सुंदर मंगल कार्यालय करीन. हा? आणि तुमच्याकडे जर काही कार्य असेल तर मला सांगा, मी तुम्हाला कन्सेशन देईन. हा, थँक्यू थँक्यू. हो भाई, काहीतरी घोळ होतोय तुमचा किंवा माझा. माझाच होता सावा. बाई नाही, मालकीण बाई. मालकीण या बाई. कारखान्याची मालकीण आहे की नाही मी, हा? त्यामुळे मालकीण बाई असं म्हणायचं. हा. कळलंय का तुम्हाला? ती मशिनरी घेऊन जा, नाहीतर मी पोलिसांकडनं जप्ती आणीन. ओ जप्ती. बाई बाई, तुम्ही असं करू नका. अहो, तुम्ही जर माझा कारखाना घेतला तर मी काय करायचं? तुम्हाला ठेवीन ना मी कामावर. अहो, तुमच्या पण असं काय करताय? माझ्याकडे खेळण्यांचं दुकान आहे की. हो, पण मी माझ्या कारखान्यातलं एकही खेळणं त्या दुकानात ठेवलंच नाही तर तुमचं दुकान ओस पडणार. मुलं बाळ रस्त्यावर येतील तुमची. ते बघा, ते बघा तुमचा मोठा मुलगा कशी भीक मागतोय तो. ए दे दे माय, दे दे 10 रुपये, दे दे माय 10 रुपये, दे दे ना. नका 5 रुपये देऊन टाका त्याला. भुकेला दिसतोय हो तो. तो बघा तुमचा छोटा मुलगा. मला एकच मुलगा आहे हो. झालाय मधल्या काळात. तो बघा, चोरी करतोस तू. इकडे चोरी कशी करतोस तो? पाकिट मारतो, पाकिट. नका मारू नका. माझ्या लेकराला मारू नका हो. लहान आहे तो. मी त्याला समजवतो. हे पोरा, चोरी करायची नाही रे. जा आईकडे जा, आईकडे जा. आणि काय हो, यांची आई दिसत नाही कुठे? ती कशी दिसणार? कशी म्हणजे का? कशी दिसणार? 4 घरची धुणी भांडी करते ती तिथे. 2 वेळचं जेवायला मिळत नाही तिला पोटभर. कसं मिळणार हो? माझा कारखाना गेला, मला काम नाही, धंदा नाही. कसं मिळणार खायला तिला? म्हणून तुम्ही दारू प्यायला लागला. काय? दारू. मी दारू पण प्यायला लागलो? हो. अरे बापरे. लाज वाटत नाही? बायकोच्या जीवावर दारू पिऊन गटारात लोळता. मी गटारात पण लोळायला लागलो? हो. अहो, लोक बघतायत. अरे जंगल में मोर नाचा किसी ने नहीं देखा, मैंने थोड़ी सी पी तो सबने देखा. त्यापेक्षा तुम्ही आमच्या कारखान्यात काम का नाही करत? बाई माझा काहीतरी घोळतोय किंवा तुमचा काहीतरी घोळतोय. माझा कारखाना तुमचा कारखाना दिलात ना तुम्ही मगाशी मला. हो, तुमचा कारखाना आहे. हो, तुमच्या कारखान्यात मला काही काम द्याल का हो? देईन. हो, किती पगार द्याल हो? 1 सहस्त्र रुपये. म्हणजे किती हो? बौद्धिक दारिद्र्य 1000 रुपये. 1000 कसं होणार हो? 4 तोंड आहेत खाणारी माझ्या घरात. मगाशी 3 म्हणाला होता. मधल्या काळात एक झालं ना बाई. हो. मग आता काय करणार तुम्ही? हो बाई हो, पण असं काय करताय बाई तुम्ही? माझं हे दुकान आहे ते मी इमानत इतबारे चालवीन ना बाई. दुकानी मगाशी विकलत मला तुम्ही. दुकान पण गेलं. दारू वाईट गप्पी मासे पाळा, दारू प्यायची टाळा. हो बाई माझं चुकलं. माझ्या दुकानातली सगळी खेळणी तुम्ही घेऊन जा हवं तर. हो, जा सगळी खेळणी पॅक करा. माझ्या नोकरीचं पक्क ना बाई. हो, जा सगळी खेळणी पॅक करा. अरे हत्ती, अरे कामगार. याला काय म्हणतात माहितीये? झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. तुन्ना तुन्ना तत्ता तुन्ना 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 तत्ता तुन्ना. बघूया तुमचा हा खेळण्यांचा खेळ कसा वाटला आपल्या परीक्षकांना. अश्विनीजी, तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जे हिप्नोटाइज त्यांना करत होता, तुम्ही जे संमोहन विद्या त्यांच्यावरती प्रयोग चालला होता, तसे डॉक्टर तुम्ही रिॲक्ट करत होता. त्याच्यामुळे लिटरली असं वाटत होतं की तुम्ही हिप्नोटाइज झाला आहात. अँड दॅट्स व्हॉट आय लव्ह द बेस्ट. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हो. तुला डॉक्टर गिरीश ओक, आउटस्टँडिंग. मी आतापर्यंत तुमचा या स्टेजवर पाहिलेला हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स. डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात. बघूयात मग आता गुण किती मिळतात. अश्विनी मॅम, किती गुण? 10. 10.5. जितूदा. डॉक्टर तुम्ही सुद्धा. 10. क्या बात है. मला एक गोष्ट करायची राहिलेली ती मी करतो. सुप्रियाजी, आता तुम्ही काय करणार? माझ्या टीम मधून मी भाऊ कदम यांच्या सोबत स्वतः उतरते. दर्शन को स्वीकार किया. आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक छानसा मुलगा शोधते एक आई, आणि म्हणूनच ती गेलीये एका मॅरेज ब्युरो मध्ये. बघूयात माझा तिला जावई कसा हवाय आणि ती नक्की कुठे जाऊन पोहोचलीये. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून. स्वतः कॅप्टन सुप्रिया पाठारे आणि भाऊ
कदम. तेरी मेहरबानिया तेरी कदर जानिया कुर्बान तुझ पे मेरी कहीं जिंदगानिया. आजा अब तो आजा आजा अब तो आजा आजा अब तो आजा. कुत्रे वाला मी कुत्रे वाला मी. ए कुत्र्या, कोण बोललं रे कुत्रा? कुत्रा आहे मी कुत्रा आहे कुत्रा आहे मी कुत्रा आहे. तूच बोलतोस ना स्वतःला मी कुत्रा आहे. हा? तर म्हणजे मी कुत्रा विकणारा माणूस आहे. तुम्हाला सांगतो माझ्यावर कुत्र लई प्रेम करतात आणि ते प्रेमाने मला म्हणतात भाऊ. आणि रागवले तर दम सुद्धा देतात का. आई आई मी जिनीची आई शोधायला आले मी जावई. आई 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 मी जिनीची आई. आज की नाही हे मॅरेज ब्युरो वाले जो कुठला मुलगा देणार आहे तो माझ्या जिनीसाठी पसंत करणार लग्न करून टाकलं. नमस्कार. नाही तुम्हाला काय त्याचं तोंड पुढे. चल इकडे चल तिकडे. अरे त्याला शेपूट लावा ना, गैरसमज होतात ना लोकांचे. काकू आलेत ना? हो काकू काय मी मिसेस गोडबोले. अच्छा अच्छा. तुम्हाला काल फोन केला होता. चला असेल काय काय माझं काम होईल ना? अहो 100% काम होणार. तुम्हाला सांगतो एकापेक्षा एक भारी प्राणी दाखवतो. प्राणी? हो कसे आपण किती प्रेम केलं तरी ते शेवटी प्राणीच ना. जावई हा सुद्धा मनुष्य प्राणीच आहे. येस मला की नाही गोरा गोमटा हवाय. गोरा गोमटा हा. माझ्यासारखा नाही गोरा म्हणजे माझ्यापेक्षा कमीच. म्हणजे पामिरेर दाखवावं लागेल त्यांना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा सफेद केसांचा चालेल का तुम्हाला? भरपूर आहेत. पांढऱ्या केसांचा? पांढऱ्या केसांचा. पांढऱ्या केसांचा असू दे ना काळ्या केसांचा असू दे, केस असणं महत्वाचं. तुम्हाला सांगते मला की नाही पांढरे केस खूप आवडतात. अरे वा. ओ पांढरे केस म्हणजे वयस्कर नाही ना? नाही 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 तरुण आहे हो. राजबिंडा आहे. सर्वांगाने गोरा आहे. अच्छा अच्छा सर्वांगाने गोरा म्हणून पांढरे केस. तुमच्यासाठी हवाय ना? नाही नाही जिनीसाठी. जिनी माझी कुटू 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 परीच म्हणा ना. स्वतःच्या कुत्रीसाठी कुत्रा शोधायला आली. वा 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 श्रीमंत बाई आहे एकदम. वा वा आता मस्त कटव. भाई हे बघा तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जे तुमच्या जिनीसाठी आवडेल असंच दाखवतो. हो ना शक्यतो एकुलता एक बघा. एकुलता एक कसं असेल? मिळेल ना? मी बघतो ना बघतो मी बघतो. नाही म्हणजे एकुलता एक कसं असतं की भाऊ बहीण मग नणंद पुतणी पुतणा कोण लचांड असतं. लांब शेपूट वाढत जातं मग ते. मग कापून टाकू ना शेपूट. कापून टाकू कापून टाकू शेपूट. काय कापू का बोला? नाही नाही शेपूट नका कापू. असं छोट शेपूट चालेल. छोट म्हणजे शेपूट. एक भाऊ एक बहीण चालेल आपल्याला. अच्छा 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 अच्छा. हा मग डॉबरमॅनच बघावं लागेल बघा. छोटा चालेल देतो देतो. देता ना? बरोबर. शक्यतो फॉरेनचा असेल तर उत्तम आहे ना. मग रशियन आहे आफ्रिकन आहे अमेरिकन आहे. काय सांगता? मग अमेरिकेतला अमेरिकन म्हणजे नको नको नको. त्या अमेरिकेचा काय प्रॉब्लेम माहिती? तो इकडेही भांडण लावतो तिकडेही भांडण लावतो आणि मग दोघांचा मार खातो. तर नको नको तो नको तो नको. तो नको तो नको. आफ्रिकन चालेल का? आफ्रिकन. नाही नाही नको नको नको. काय ते एकटंच धावत सुटतं तिकडे आणि गेलं का हाताला गावात पण नाही. म्हणजे आम्ही सगळे इकडं ते आफ्रिकन तिकडं. आफ्रिकन नको नको नको. रशियन हा, चालेल. रशियन चालेल. रशियन नाही नको नको. ते आता आळशी झाले काहीच करत नाही बसून असतं. मग आता कोण? तो झोकोस्लोवाकिया तो चालेल. नवीन आहे नवीन. अच्छा. ते कसं असं झोकात येतं बघा हा हा असं. आणि चालता चालता स्लो होतं आणि तिथं वाकतो.
म्हणून तो झोकीसला वाकिया. वा वा नाही नको नको नको? आपल्याला इंडियनच चालेल. चालेल तसं हा, इंडियन. इंडियन जेनी म्हणलं ना हा. तुम्ही. मग आमचं कोण बघ जॅकी. वाव जॅकी म्हणजे असं मॉडर्न नाव आहे. मग तो पण मॉडर्नच आहे ना. हा. मग असा भटका बिटका नाही, मॉडर्नच आहे. राजघराण्यातला आहे तो. हा. अहो चाल त्याची वाघासारखी. काय सांगता? म्हणजे कसं चालतं माहिती का? वाघ असा चालतो? नाही मी असं चालतोय वाघ. बाई बाजूला वाघ मागे लागेल. बाजूला वाघ येतोय ना, मागे लागेल ना असं म्हणून. हा, आणि गॉगल घातल्यावर कसला दिसतो. वाघ नाही नाही जॅकी. अच्छा अच्छा जॅकी. जॅकी. वा 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 असं शोधूनही सापडणार नाही हा? मग खाण्यापिण्याची लाड ना. बरं. हा, बटार दिलं का पटकन फस्त करते ती. अहो माझ्या जेनीला सुद्धा खूप आवडतं बटर. ती सुद्धा ब्रेकफास्टला ब्रेड अँड बटर खाते. नाही नाही पावाचं नाही, तो चाट बुडून बटर खात. हा अच्छा ते बटर ते सुद्धा आमच्या जेनीला आवडतं. चिकन आहे ना, चिकन लय फेवरेट हा. आहे. मटण दिसलं तर तुटूनच पडतं त्याच्यावर. अहो माझ्या जेनीला सुद्धा नॉनव्हेज खूप आवडतं. फिश तर तिला इतकं आवडतं ना. फिश फिश काय फिश मांजर आहे का ते? मांजर आहे फिश फिश आहे. आणि कोणी अनोळखी आला ना का असं कसं दिसते? अस्वल. जॅकी जॅकी. अच्छा जॅकी जॅकी असं असं गुरगुरत ते. हा, रागवतो. रागवतो म्हणजे. आणि दारात काय बसलेला असेल ना तर बाहेरचं कोण आत येऊच शकत नाही. वा म्हणजे अगदी डॅशिंग आहे. डॅशिंग म्हणजे तुम्हाला सांगतो, एकदा काय आलं, एका बाईची पर्स चोरून असा चोर पळत होता. तेवढा गेला धावत 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 आणि त्या बाईची पर्स असा त्याचा हात पकडला, चोराचा हात, आणि मोडूनच टाकला जमिनीवर. हात असा जमिनीवर पडला होता आणि असा पडून तो हात म्हणत होता, नको नको सॉरी ना सॉरी नको, माफ कर ना माफ कर ना. बोलतो. हात असा म्हणाला सॉरी. नाही तो लांब होता, ऐकायला आलं नाही, पण असाच बोलत असेल ना, तुटलेला हात, नको नको सॉरी सॉरी नको ना सॉरी. असं बोलत असेल. अरे हो, हे तर काहीच नाही. आजारी पडला ना तर एकदम गाय गोगल गाय. हो. तुम्हाला सांगतो त्याची सवय. हा. तो स्वतःच शिंकतो आणि स्वतःच घाबरतो. कसं कसं सांगतो हे बघा. हे स्वतः शिंकतो आणि स्वतः घाबरतो. हे बघा असं करतं ते. बरं. अचूल अचूल अच्छा घाबरतो तो. अच्छा अच्छा घाबरतो का? हा, घाबरतो. पण मग नॉर्मल कधी होतो? गाणं ऐकल्यावर. मला सांगा त्याचं वय किती आहे? वय बघा एक 20-25 महिन्याचं. 25. 25. जेनीसाठी एकदम परफेक्ट आहे. हा, एकदम परफेक्ट. तुम्हाला सांगतो त्याला गाडीतून फिरायला आवडतं. हो, मला सुद्धा 4 व्हीलर मधून फिरायला खूप आवडतं. गाडी कोण चालवणार आहे? जेनी. मग तुम्ही काय खिडकीत बसून हे करणार का काय? अरे वा. मोठ्या लोकांच्या मोठ्याच गोष्टी बाबा. बरं खर्च किती येईल? खर्च 10,000 येईल. 10,000 जास्त नाही. 10,000 फक्त लग्न? वा फक्त 10,000? हा, आपण लुबाडत नाही ना, आपल्याला तसा धंदा करायचाच नाही बघा. अरे वा वा क्या बात है. ही जी कोण तुमची जेनी आहे, हा. ही तिची पहिलीच वेळ आहे का आधी कोण होतं? तुमच्या जिभेला काही हाड? काय बोलताय तुम्ही? अहो, असं काय बोलताय? लोक 4-4 करतात. 4-4? हो माझी जिनी कशी रस्त्यावर नाही पडली? अहो, रस्त्याचा काय प्रश्न आहे? अहो कसं आहे, लोकांना व्हरायटी पाहिजे ना. कधी कधी आम्ही एकावर एक फ्री पण देतो. आता म्हणजे हद्दच झाली. अहो असं काय करताय, कधी काही लोक ना काही कालावधीसाठी आमच्याकडे घेऊन जातात तिकडचं, आणि नंतर परत येतात आणि दुसरं घेऊन जातात. अरे काय काय बघा, तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही थांबा इथं, मी तुम्हाला त्याला बोलवतो. तुम्ही बघा, त्याला आवडला तर घेऊन जा. बस. जाके, हे जाके, बोलवा ना हो. हा बघा आला. कुठे आहे? हा काय? म्हणजे तुम्ही माझ्या जेनीचं लग्न या कुत्र्याशी करून देणार? अरे नाही तर काय गाडवाशी करून द्यायचं का? कुत्रे तर कुत्रीशीच होतं ना लगीन. जेनी माझी मुलगी आहे. आई जेनी. नाही रे. तुम्हाला कुत्री? हो जेनी माझ्या पोटचा गोळा
अरे मग नुसताच गोळा आहे? अरे बापरे, हे गोळा व्हा यार, या गोळा व्हा. अरे या दुःखाचा प्रसंग. ओ काय बोलताय तुम्ही? जेनी माझी मुलगी आहे तिच्यासाठी मी मुलगा शोधते, जावई हवाय. मॅरेज ब्युरो वाले सामंत तुम्हीच ना? नाही अहो ते पहिल्या माळावर राहतात मॅरेज ब्युरो वाले सामंत. मी सावंत आहे, कुत्रा विकणारा. आय जिनी. हे काय, हे कुठून आलंय तुझ्यात मला माहित नाही, पण इट वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे हिलेरियस होता. हिलेरियस परफॉर्म. अश्विनी मॅम. ए सावरिया, आय लाईक्स यू. किती क्यूट आहात. मग तुम्ही शाळेतला मुलगा बना, हस्बंड बना, दारुड्या बना, किंवा तुम्ही कुत्रे विकणारा बना, तुम्ही खूप क्यूट करता. अप्रतिम सादरीकरण आहे, सुंदर ऍक्ट होता, मला खूप आवडला नेहमीप्रमाणे, म्हणून ती बेल होती. कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम. नाही पण मला एक गोष्ट करायची आहे. 20.5 गुणांना तुम्ही चॅलेंज केलं होतं भाऊ. बघूयात तुम्हाला किती गुण मिळतात आणि चिठ्ठी उचलायचा मान कुणाला मिळतोय. जितूदा किती गुण? मला गुण खरं तर द्यायचे आहेत हे एवढेच, 10. पण सुप्रियासाठी म्हणून हा अर्धा. 10.5. थँक्यू. वा. अश्विनी मॅम किती गुण? 10. म्हणजे पुन्हा एकदा झालेला आहे टाय. मग आता टायच्या वेळी असं होतं की दोनही टीम्स मधले मेंबर्स मिळून चिठ्ठी उचलतात. $16,000. 16,000. 16,000 देखणी अशी कॉमेडी घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू. चप्पर फाड की. तू कोण मला थांबवणारी? मी ना चिकनी झाडूवाली आणि मी शकू प्यारेवाली. आईला बायको आहे का रेडिओ आहे? चॅनलच बदलत बसते सारखी. तू इथे कशाला आली हे मला आधी सांग. मला लग्न करायचं. लग्न करायचंय, अजून डोळे पण नाही उघडले लग्न करायचं.